रामकृष्ण हरी मंडळी. आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. शिक्षण, समाजकारण, सार्वजनिक जीवन आणि राष्ट्रसेवा या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील आज आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक शिक्षण महर्षी गमावला, तर भारताने दूरदृष्टीचा समाजसेवक गमावला. डॉक्टर डी.वाय. पाटील खर तर कोल्हापूरच्या एका खेड्यामध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी एका कृषीप्रधान कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या कुटुंबात शिक्षण, समाजसेवा आणि वारकरी परंपरेचे संस्कार होतेच. पुढे त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम विद्यालयात शिक्षण घेतलं आणि नंतर त्यांनी कायद्याचं शिक्षणही पूर्ण केलं. त्यांच्या बालपणीचा तपशील फारसा सार्वजनिक माहितीमध्ये उपलब्ध होत नसला तरी शिक्षण आणि समाजसेवेची प्रेरणा त्यांना घरातूनच मिळाली. असे विविध संस्थांच्या अधिकृत परिचयात आपल्याला वाचायला मिळतं, पाहायला मिळतं. या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवली. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना ठाम विश्वास होता, देशाचा विकास हा शिक्षणातूनच होऊ शकतो. या विचारातून त्यांनी महाराष्ट्रात शिक्षण संस्थांची उभारणी सुरू केली. पुणे, मुंबई, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड आणि इतर ठिकाणी शाळा, अभियांत्रिकी विद्यालये, वैद्यकीय विद्यालये, महाविद्यालये, नर्सिंग, कृषी व्यवस्थापन, वास्तुकला, अगदी फार्मसी, क्रीडा आणि विविध उच्च शिक्षण संस्थांची उभारणी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केली. आज त्यांच्या नावाशी जोडलेल्या संस्थांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फक्त शिक्षणच नव्हे तर आधुनिक रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षणाचाही त्यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिलं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळाली आणि हजारो रुग्णांना उपचाराची सुविधा झाली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातही काम केले. ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले. त्यानंतर त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. राज्यपाल म्हणून त्यांनी संविधानिक पदाची प्रतिष्ठा राखत शिक्षण आणि सामाजिक विकासावर भर दिला होता. याच कार्याचा गौरव आणि त्यांच्या समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत भारत सरकारने सन 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठेचा नागरी सन्मान जो भारतामध्ये दिला जातो, या सन्मानाने भारत सरकारने त्यांना गौरवलं. फक्त महाराष्ट्रातच त्यांनी योगदान दिलं असं म्हणता येणार नाही. त्यांनी उभारलेल्या संस्था आणि विद्यापीठांमध्ये भारतातील विविध राज्यातील आणि परदेशातीलही विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं. त्यामुळे त्यांचं कार्य केवळ फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते राष्ट्रीय पातळीवर सुद्धा अगदी प्रभावीपणे योग्य पद्धतीनं प्रभावीपणे ठरलेलं आहे. त्यांच्या कार्याकडे संतुलित नजरेनं जर पाहिलं तर मोठ्या सार्वजनिक व्यक्तित्वाप्रमाणेच त्यांच्या कार्याबाबतही वेगवेगळी मतं व्यक्त झाली. त्यांच्या शिक्षण संस्थांच्या शुल्क रचनेपासून इतर बाबीवर टीकाही झाली. पण दुसरीकडे लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मोठे योगदान या क्षेत्रामध्ये मानले गेले.
इतिहासाचं मूल्यमापन करताना या दोन्ही बाजू लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती जाते, पण तिची विचार संपदा आणि संस्थांची परंपरा पुढे चालत राहते. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था पुढील अनेक पिढ्यांना घडवत राहतील. त्यांच्या पुढच्या पिढीतले लोक मोठ्या अभिमानाने सांगतील, जगद्गुरु तुकोबरायांच्या वाक्यात बोलायचं झालं तर, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, अशा पद्धतीनं त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा हा वारसा पुढे नेतील. त्यांच्या जाण्याने एक अनुभवी शिक्षक, तज्ञ, समाजसेवक आणि सार्वजनिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपलं आहे. समारोप करताना खरं तर आणि त्यांना श्रद्धांजली वाहताना मला एवढंच सांगावंसं वाटेल, माणूस आपल्या आयुष्याच्या वर्षांनी मोठा होत नाही, तर तो आपल्या कार्याने मोठा होतो. तुकोबराय म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांची कीर्ती या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल. त्यांनी उभारलेल्या संस्था, शिक्षणाचा प्रचार, त्याची धडपड आणि समाजासाठी केलेले कार्य यामुळे त्यांचे नाव दीर्घकाळ स्मरणात राहील. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना वारकरी सेवक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व वारकरी युट्यूब चॅनलच्या परिवाराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. रामकृष्ण हरी.